नमस्कार मित्रांनो, जर मी लॉटरी जिंकलो असतो तर किंवा जर पाऊस पडला तर अशी वाक्य आपण रोज बोलतो. यात जर तरच्या खेळालाच मराठी व्याकरणात संकेतार्थी वाक्य म्हणतात. आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण 5 मजेदार उदाहरणं बघणार आहोत आणि ती कशी बघायची आहे ती चला संकल्पना देऊन आपण पहिल्यांदी संकेतार्थी वाक्याची संकल्पना बघणार आहोत. संकेत म्हणजे काय? तर संकेत म्हणजे अट. जेव्हा एका क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते तेव्हा त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? यात पहिलं वाक्य मध्ये अट असते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा निकाल असतो किंवा असतं. यामध्ये आपल्याला 5 उदाहरणं बघायची आहे. पहिलं उदाहरण आहे अभ्यासावर आधारित आहे. जर मन लावून अभ्यास केलास तर तू परीक्षेत पहिला येशील. स्पष्टीकरणामध्ये आपण येते पहिला येणे ही गोष्ट अभ्यासावरती अवलंबून आहे. दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे निसर्ग आणि हवामान. जर कडक ऊन पडले तर आंबे लवकर पिकतील. स्पष्टीकरणामध्ये सांगितलेले आंबे पिकवण्यासाठी ऊन पडणे ही अट आहे. तिसरं उदाहरण आपल्याला बघायचंय वेळेचं महत्व. गाडी वेळेवर आली तर मी ऑफिसला लवकर पोहोचेल. यामध्ये आपल्याला स्पष्टीकरणामध्ये येथे जर शब्द लपलेला आहे पण अर्थ तोच आहे. लवकर पोहोचणे कशावर अवलंबून आहे? तर गाडीच्या वेळेवर येण्यावरती अवलंबून आहे. चौथं उदाहरण यामध्ये आपल्याला बघायचं आहे कल्पना विलास. जर मला पंख असते तर मी आकाशात उडलो असतो. यामध्ये आपल्या स्पष्टीकरणामध्ये हे अशक्य कोटीतील वाक्य असेल तर व्याकरण दृष्ट्या ते संकेतार्थीच आहे, कारण उडण्यासाठी पंख असणे ही अट आहे. आणि त्याच्या माध्यमातून 5वं उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे खेळ किंवा क्रिकेट. जर विराटने शतक मारले तर भारत सामना जिंकेल. या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे भारताचा विजय विराटच्या शतकावर अवलंबून दाखवला आहे. ही एक अट आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी सुपर ट्रिक यामध्ये मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. संकेतार्थी वाक्य ओळखण्याची या ठिकाणी ट्रिक आहे. वाक्यामध्ये ला, ली, ले किंवा ता, ती, ते असे प्रत्यय असते. केलास तर होईल, आलास तर जाऊ. मुख्य म्हणजे 2 वाक्यांना जोडणारा तर हा शब्द या वाक्याचा कणा असतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं मी तुम्हाला कमेंटमध्ये एक उदाहरण सांगते आणि त्यामध्ये तुम्ही पाऊस पडला की मोर नाचू लागतो हे संकेतार्थ वाक्य कसे होईल जर तर वापरून खाली कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा.